मखाना हा खीर किंवा गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. अर्धी वाटी इथे काजू घेतलेले आहेत आणि 1 बाउल मखाना घेतलेला आहे. मखानाची ही झणझणीत मस्त अशी रेसिपी तुम्हाला नक्की आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक साइडला इथे मी कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2-3 चमचे तेल घालायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये काजू हे मस्त खरपूस रंगापर्यंत तळून घ्यायचे. त्याच काजू बाजूला काढायचे. त्याच कढईमध्ये मखाना जो बाउलमध्ये आपण 1 बाउल मखाना घेतलाय तो व्यवस्थित परतून घ्यायचा. हे परतण्यासाठी काही जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर इथे थोडंसं परत एकदा कढईमध्ये तेल घ्यायचं. त्याच्यामध्ये जिरं आणि तमालपत्र ॲड करायचं आणि कांदा इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यानंतर इथे 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. टोमॅटो प्युरी करण्यापेक्षा ह्याच्यामध्ये कट केले तर व्यवस्थित अशी चव येते. त्यानंतर इथे मी चिमूटभर हळद, तिखट आणि इथे धना जिरा पावडर घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे आणि गरम मसाला घातला. तर हे सगळं 1-1 चमचा घातलेला आहे आणि हळद ही चिमूटभर घालायची आणि मीठ हे तुमच्या चवीनुसार, आवडीनुसार कमी जास्त करायचं. व्यवस्थित परतून घ्यायचं. 1 ते 1.5 मिनिटं परतायला लागतो. इथे मी एक साइडला काजू 10-12 काजू आणि 2 कांदे व्यवस्थित पाण्यामध्ये 10 मिनिटं उकळून घेतले. याने मलईसारखी चव येते आणि जेव्हा आपण वाटण बनवतो आणि भाजीत टाकतो तेव्हा याला काजूही जास्त लागत नाहीत आणि दाटसर ग्रेव्हीही बनते. त्यासाठी हे वाटण हे कुठल्याही भाजीसाठी उपयोगी पडतं आणि भाजी टेस्टीही बनते त्यासाठी. त्यानंतर इथे कढईमध्ये वाटण घालून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं. परतण्यासाठी 1.5 ते 2 मिनिटाचा वेळ लागतो. व्यवस्थित परतून घ्यायचं ज्याने चव ही टिकून राहील आणि भाजीला कलरही एकदम मस्त परफेक्ट येईल. तर त्यानंतर इथे 1.5 ते 2 मिनिटाच्या परतल्यानंतर सुगंध छान यायला लागतो. तेव्हा काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात वाटण केलं, त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि ते ग्रेव्हीमध्ये घालायचं. त्यानंतर आपल्याला पाहिजे तेवढी ग्रेव्ही दाटसर बनवण्यासाठी आपल्याला पाहिजे तेवढं वरून पाणी घालायचं आणि व्यवस्थित उकळून घ्यायचं. उकळी येईपर्यंत त्याला काहीही त्याच्यामध्ये ॲड करायचं नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे काजू आणि मखाना. इथे तुम्हाला 8 टिप्स दिलेल्या आहेत व्हिडिओच्या खाली. त्या फॉलो केल्या तर तुम्हाला ही जी रेसिपी आहे ती एकदम परफेक्ट बनेल. शिवाय तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा ही नक्कीच करणार. ही माझी 100% गॅरंटी आहे आणि खूप सुंदर लागते ही. चपाती असू दे, भाकरी असू दे किंवा पुरी असू दे, सगळ्याबरोबर ही तुम्ही खाऊ शकतात आणि ही जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच खायलाही टेस्टी लागते. त्यानंतर जे काजू आणि कांद्याचं वाटण होतं ते थोडंसं ठेवलं तर ती मखानाची भाजी झाल्यानंतर त्याच्यावरून थोडंसं गार्निश म्हणून टाकायचं आणि कोथिंबीर ॲड करायला विसरायचं नाही, कारण कोथिंबीरीने वेगळीच चव येते. थोडंसं 10 मिनिटं छान असं बारीक गॅसवरती, मंद गॅसवरती उकळू द्यायचं आणि तयार आहे आपलं मखाना